लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सातत्यानं अवकाळीचा फटका बसतोय आणि त्यामुळे जे आहे ते शेतकरी अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अशा पद्धतीनं 30 दिवसांमध्ये अवकाळीचा दुसऱ्यांदा फटका बसलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर पूर्णपणे ज्वारी आडवी झालेली आहे आणि त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे पूर्णपणे ही ज्वारीची जी कणसं आहेत ती पूर्णपणे काळी पडलेली आहेत, म्हणजे बाजारामध्ये नेता येणार नाहीत आणि खाताही येणार नाहीत घरी, अशा प्रकारची अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, लातूर तालुक्यातल्या बोरवटी भागामध्ये आपण आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा, किती एकर शेती आहे तुम्हाला आणि ही जी ज्वारी आहे ती किती एकरवर? 2 एकरमध्ये आहे जमीन। मला 5 एकर आहे, ज्वारी 2 एकरमध्ये आहे। मग काय झालं अवकाळीचं आता? अवकाळी काय कणस सगळे ही काळे पडून गेलेत, खोडायचे येत नाही तर काय व्हायचं? कडबा बी नीट निघत नाही, कुठलंच ह्याचं काहीच नाही। म्हणजे आता घरी खायलाही ज्वारी नाही आणि बाजारात नाही, बाजारातूनच आणावे लागते, बाजारात विकत नाही। शेतकरी ज्वारीचं उत्पादन घेतात, मात्र आता अशी अवस्था झाली आहे अवकाळीमुळं की घरी ही ज्वारी खायला वापरता येणार नाही आणि बाजारात तर घेऊन गेलं तर याला कवडीमोल भाव मिळेल, अशा प्रकारची स्थिती आहे। इथले सरपंच आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुमच्या गावच्या भागामध्ये किती शेतकऱ्यांना असा प्रकारचा फटका बसलेला आहे? सर, प्रामुख्याने आमच्या इथं 159 गट मोजे बोरवटी इथं आहेत। तरी रब्बी हंगामामध्ये बरेच शेतकरी ज्वारी, गहू आणि प्रामुख्याने करडी आणि हरभरा हे पीक प्रामुख्याने घेतात। परंतु ज्वारी ही शेतकऱ्याला घरी खाण्यासाठी आणि जनावराला कडब्यासाठी याचं प्रामाणिक पीक घेतलं जाते ठराविक प्रमाणात। पण यावर्षी कसं आहे, कडब्याचे भाव जास्त आहेत आणि जनावराला कडमाच बाजारात मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक जास्ती प्रमाणात पेरणी केलेली आहे ज्वारीची। पण ज्वारीची अशी अवस्था झाली की 2 दिवसापूर्वी पडलेल्या गारा आणि वारं, यामध्ये गारा अशा कणसावर पडलेल्या आहेत आणि बाकी ज्वारी पूर्ण वाऱ्यामुळे सपसेल साफ झालेली आहे। त्याच्यामुळे एकतरी कुठलंच, आणि शासकीय कार्यालयात आम्ही काही म्हणाय गेलं तर त्या ठिकाणी कुठले पंचनाम्याचे आम्हाला वरून आदेश नाहीत, काय नाही। तरी तुमच्या माध्यमातून आम्हाला सर एक एवढं म्हणणं आहे आमचं की महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत माननीय श्री दत्ता मामा भरणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना आम्हाला तुमच्या मार्फत म्हणणं मांडण्याचं आहे की बुवा तात्काळ पंचनामे करावे। अत्यंत भयानक वास्तव परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याची की शेतकरी एकदम हवालदिल आणि पूर्ण नाहीसा झालेला आहे, नष्ट झालेला आहे। पण ह्याचं कोणी दुर्लक्ष आहे, सगळंच कुणी पंचनामा करायला यायला तयार नाही। आम्हाला वरून आदेश नाही, तिकडून आदेश नाहीत, आदेश आल्यानंतर आम्ही पंचनामे करू। तरी तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू की तात्काळ आम्हाला मराठवाड्यातले शेतकरी आहेत, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यातले जेवढे शेतकरी आहेत त्यांना की बुवा प्रामुख्याने लातूरमध्ये तर तुम्ही आता बघितले पाठीमाग गारा कशा पडल्या, काय नाही, वारं, त्याचे सगळे पीक नाहीसे झाले आहेत। गेल्या वर्षी देखील अवकाळीचा फटका बसला होता आणि आता 30 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अवकाळीचा फटका बसला आणि परिस्थिती जर आपण पाहिली तर पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातामध्ये ज्वारी येणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि सरकारचं मात्र इकडे दुर्लक्ष होत आहे। प्रशासनाचे लोक जे आहेत ते अद्यापही शेती बांधावर गेलेले नाहीत किंवा पंचनामा ते करीत नाही आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या आशा आहेत सरकारकडनं ते कुठेतरी मावळताना आपल्याला पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।